गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा, आज आपण पाहणार आहोत, जर आपलं म्हातारपण आहे ना, जर आपल्याला सुखात घालवायचं असेल तर आपण आहेत ना, काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा, जो नवतरुण आहे ना, तो सुद्धा म्हातारपणामध्ये येणार आहे, पण आता जर या गोष्टी आपण समजून घेतल्या ना, तर सर्व गोष्टींची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत। हा वृद्धापकाळ आहे ना, हा जीवनाचा असा एक टप्पा आहे जिथे अनुभवांची शिदोरी मोठी असते ना, परंतु शरीराची साथ कमी होऊ लागते। अशा वेळी कोणावरही भार न बनता सन्मानानं आणि स्वाभिमानानं जगणं हे केवळ गरजू नसून तो आपला अधिकारच आहे ना। कारण हा कलियुग एवढ्या शिगेला पोचलेला आहे ना, कोणताही मुलगा आपल्या आईबापाला सांभाळू शकत नाही। जर तुम्हाला वाटत असेल की माझा मुलगा मला सांभाळावा ना, तर आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवा, जेणेकरून ते आपले ऐकतील। पण जर नुसता पैसा कमवण्यासाठी त्यांना आपण बनवलं तर आपले ते ऐकतील का बरं? कधीच नाही। आपल्या मुखामध्ये रामनाम ठेवा, आपल्या मुलांच्या मुखामध्ये रामनाम असू द्या। जर रामनाम असेल ना, तर आपले जीवनसुद्धा सुखी होणार आहे। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। जया नावडे नाम त्याये मजाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची, म्हणून अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे। म्हणजे ज्याला राम नाम आवडत नाही ना, भगवंताचं नामस्मरण करायला आवडत नाही, जिथे जिथे भजन कीर्तन त्याला दिसतं ना, तर त्याला नकोसं वाटतं। अशा मनुष्याला आहे ना, जेव्हा त्याचा मृत्यू होतो त्याला भरपूर यमराज यातना देतो। आणि जेव्हा जोपर्यंत जिवंत असतो ना, मृत्यूच्या वेळी सुद्धा त्याला अशा यातना होतात ना, एक ठिकाणी मरणही येत नाही, एक ठिकाणी तो मरायलाही बघतो। म्हणजे मरण येऊन सुद्धा यातना संपत नाही। पण जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे ना, तोपर्यंत भगवंताचं आपण नामस्मरण करायला हवं। ज्या मनुष्याच्या मनामध्ये नामाबद्दल संशय निर्माण होतो ना, जो तर्क करीत बसतो की त्याला नरकाचं दुःख भोगावं लागतं, म्हणून अत्यंत आदरानं रामनाम घ्यावं। मुखाने नाम घेतलं ना, म्हणजे दोष आपोआप नाहीसे होतात। पण मनुष्य असं कधी करतो का बरं? कधीच करत नाही। पहा, आपण पाहत होतो की जी म्हातारी माणसं आहेत ना, ज्यांचं वय झालेलं आहे, त्यांना जर आनंदाने जगायचं असेल ना, तर त्यांनी नक्की काय करायला हवं? म्हणजे आपला अधिकार बघा। आपण आता या 10 सूत्रांचा सारांश आहे ना, तो आर्थिक स्वातंत्र्य आणि मानसिक शांतता ही सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली आहे ना। म्हणजे स्वतःची मालमत्ता आणि शेवटची पुंजी स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवल्यामुळं समाजात आणि कुटुंबामध्ये आहे ना, तुमचा आदर टिकून राहणार आहे। अनावश्यक वादात न पडणे, जुन्या गोष्टींचा मोह सोडून देणे, वर्तमानात जगायला शिकणं। जर तुम्ही या सूत्रांचा अवलंब केला ना, तर तुमचं उर्वरित आयुष्य अधिक सुरक्षित होऊन जाईल, अधिक सन्मानीय होऊन जाईल। पण आपण हे जर केलं तर ना, जमिनीच्या वादात पडू नका। बघा, वयोवृद्ध माणसांना सांगणं आहे, या जमिनींमुळं आहे ना, कित्येक लोकांचे खून झाले। आपलं आयुष्य शेवटी आलेलं आहे। आपण मुलांच्या भांडणामध्ये पडू नका। जमिनीच्या वादाबाबतचा हा मुद्दा आहे ना, तो अतिशय मोलाचा आहे।
सोप्या भाषेत जर सांगायचं झालं ना, तर आपण तारुण्यामध्ये रक्ताचं पाणी करून, काबाड कष्ट करून जी काही इस्टेट किंवा जमीन जुमळा कमावतो ना, तो सुख समाधानाने जगण्यासाठी असतो. पण उतार वयामध्ये जर आपण त्याच जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवू लागलो, तर आपल्या हातामध्ये फक्त मानसिक तापच येतो ना, शारीरिक थकवाच उरतो. म्हणून म्हातारपणी कोर्टाची वारी म्हणजे धडो सुखाचा घास घेऊन देणारी व्याधी आहे. म्हणून ज्या वयामध्ये देवाची भक्ती आणि नातवंडासोबत खेळायचं असतं ना, त्या वयामध्ये तारखांवर तारखा घेणं म्हणजे स्वतःचं आयुष्य स्वतःचं धोक्यात टाकण्यासारखंच आहे ना. म्हणून जमिनीचा तुकडा आज आहे आणि उद्या नाही, पण तुमची गेलेली शांती आणि बिघडलेलं आरोग्य आहे ना, पुन्हा मिळणार आहे का बरं? अजिबात नाही. त्यामुळं भावबंदकी किंवा जमिनीचे वाद यापेक्षा शांतता महत्त्वाची आहे. वाकड्यात न शिरता जे आहे त्यात समाधान मानून हेच जगणं आहे ना, हाच खरा शहाणपणा आहे आणि तुमचा मान सन्मान आहे ना. शेवटी सोबत काहीच येणार नाही, येणार आहे ती फक्त आपण कमावलेली शांतता. बघा, पुढची गोष्ट म्हणजे जुनी गाडी ओझं ठरू शकते. बघा, आता तुम्ही म्हणाल जुनी गाडी म्हणजे काय बरं? माणसाला जुन्या वस्तूंचा आणि आठवणींचा खूप मोह असतो ना. आपण वर्षानुवर्ष ती जुनी गाडी किंवा वापरत नसलेल्या वस्तू जपून ठेवतो, पण उतारवयामध्ये या वस्तू संपत्तीनं राजा ओझच बनतात ना. ती जुनी गाडी गॅरेजमध्ये धूळ खात पडलेली असते, तिचं मेंटेनन्स वाढत जातं, सारखा खर्च निघतो, शेवटी ती डोक्याला तापच ठरते ना. जुनं ते सोनं असतं ते खरं आहे, पण तर ते सोनं आता गंजून आपला खिसा खाली करत असेल तर त्याचा नाद सोडलेला बराच ना. नाहीतर म्हातारपणी आपल्याला मानसिक शांतता हवी असते ना, की रोजच्या कटकटी. ज्या गोष्टी आता उपयोगाच्या नाहीत ना, त्या वेळीच निकाली काढल्या पाहिजेत. म्हणजे साठवणूक करण्यापेक्षा सोडून देणं शिका, तेव्हा जीवनच चांगलं होईल ना. पुढची गोष्ट म्हणजे मुलांच्या घरामध्ये चिकटून राहू नका. हा मुद्दा कौटुंबिक शांतता आणि तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी अतिशय मोलाचा आहे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना, तर मुलं मोठी झाली की त्यांचा स्वतःचा एक संसार असतो ना. त्यांच्या आवडीनिवडी आणि निर्णय घेण्याची पद्धत वेगळी असते. पण आपण वडीलधारा म्हणून त्यांना सल्ला नक्कीच द्यावा, पण त्यांच्या प्रत्येक गोष्टीत डोकं खुपसणं किंवा त्यांच्या निर्णयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणं हे नक्कीच आपण टाळलं पाहिजे. लेका सुण्याच्या संसारामध्ये मिठासारखं विरघळून जावं, पण त्यांच्या डोळ्यामध्ये खुपसणारी कढी बनू नये. तुम्ही त्यांच्या घरात चिकटून राहण्यापेक्षा स्वतःचं एक स्वतंत्र विश्व तयार करा. आपले जुने मित्र, वाचनाची आवड, एखादा छोटासा छंद, कधी तुम्ही तीर्थयात्रेला जावा. तुम्ही जितके स्वतः आनंदामध्ये मग्न राहाल ना, भगवद्गीता वाचा, मनाचे श्लोक वाचा, तर ते होईल कसं? बघा, तुमच्या जीवनामध्ये आहे ना अधिक आनंद निर्माण होईल. म्हणजे त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या, तुम्ही त्यांच्या म्हातारपणाचा आनंद घ्या. मुलांच्या निर्णयामध्ये लुडबुड न करता लांबून फक्त आशीर्वाद देणारी सावली बना. यामुळं घरातलं वातावरणसुद्धा गोड होऊन जाईल आणि तुमचा सन्मानसुद्धा शेवटपर्यंत टिकून राहील ना. म्हणजे स्वावलंबन हीच खरी सुखाची गुरुकिल्ली आहे. म्हणून आता मागाशी म्हटल्याप्रमाणे तीर्थयात्रेसाठी कोणाचीही वाट पाहू नका. अनेकदा म्हातारपणी माणसाला काय वाटतं बरं? आपण आयुष्यभर मुलांसाठी कष्ट केले, आता त्यांनी आपल्याला तीर्थयात्रेला किंवा फिरायला नेलं पाहिजे. आपण वाट पाहतो ना की मुलाला सुट्टी मिळेल तेव्हा तो प्लॅन करेल. पण आजच्या धावपळीच्या युगामध्ये मुलांकडे वेळेचा अभाव असू शकतो, ज्यामुळं तुमची ओढ अधुरीच राहते ना. साध्या भाषेत सांगायचं झालं ना, तर तुमची इच्छा आहे ना, ती पूर्ण करण्याची जबाबदारी तुमचीच ठेवा. शरीर जोपर्यंत धडधाकट आहे, पाय साथ देतात ना आणि डोळ्यांनी स्पष्ट दिसतंय, तोपर्यंत कुणाची वाट न पाहता बाहेर पडा. मुलांनी सोबत यावं हा हट्ट सोडून द्या.
तुमचे मित्र किंवा समवयस्क नातेवाईक आहेत ना, यांच्यासोबत छोटे मोठे प्लॅन करा. स्वतःची तिकीट स्वतः काढा आणि फिरून या. आज तुम्ही फिरलात ना, तर तो आनंद तुम्ही मनसोक्त घेऊ शकाल. उद्या जर शरीर थकलं तर इच्छा असूनही काही करता येणार नाही. त्यामुळं स्वतःच्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून न राहता वेळेचा सदुपयोग करा आणि तीर्थयात्रांचा आनंद घ्या. बघा, खाण्यापिण्याबद्दल आहे ना, आपले स्वतःचे लाड पुरवून घ्या. आयुष्यभर आपण मुलाबाळांच्या आवडीनिवडी जपल्या, त्यांच्यासाठी पथ्य पाणी पाळलं आणि संसाराच्या ओढाताणीमध्ये आहे ना, स्वतःच्या जिभेचे चोचले नेहमी बाजूला सरले. पण उतारा वयामध्ये शरीर थकतं ना, पण मन मात्र जुन्या चवींना आसुसलेलं असतं. सांगायचं तर झालं ना, की उद्याचं कुणी पाहिलंय बरं? आज समोर ताट आलंय ना, तर त्याचा मनापासून आस्वाद घ्या. याचा अर्थ असा नाही की जे शरीराला अपायकारक आहे ते खावं, पण जे मनाला तृप्त करतं ना आणि जे शरीर आनंदाने पचवू शकतं ते खाताना कसलाच संकोच करू नका. हे खाऊ का ते खाऊ नको असं मुलं काय म्हणतील या विचारामध्ये स्वतःला मारू नका. जे आरोग्यदायी आहे ना आणि जे तुम्हाला मनापासून आवडतं ते अगदी हक्काने खा. म्हणजे शेवटी पोट शांत आणि तृप्त असेल तर मन प्रसन्न राहतं ना, चांगली झोपसुद्धा लागते. त्यामुळं स्वतःच्या आवडीची चव चाखायला अजिबात लाजू नका, कारण आनंदाने खाल्लेला घास हाच खरा सुखाचा आरोग्याचा मंत्र आहे. आता स्वतःच्या आरामाची व्यवस्था करा. बघा, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. जेव्हा आपण म्हातारपणामध्ये येतो ना, आपण आयुष्यभर कुटुंबासाठी धावपळ केलेली असते. मुलांच्या शिक्षणासाठी, सुखासाठी स्वतःच्या आरामाकडे दुर्लक्ष करतो. कधी चटईवर तर कधी साध्या बाजेवर झोपून रात्र काढतो. पण आता वय झालंय ना, शरीर पूर्वीसारखं साथ देत नाही. हाडे ठिसूळ झालेली आहेत आणि स्नायू दुखतात ना. अशा वेळी स्वतःच्या आरामाशी तडजोड करणं म्हणजे स्वतःच्या शरीरावर अन्याय करण्यासारखं आहे. सांगायचं झालं ना, तर जशी म्हातारी बैलजोडी विसाव्याला शोधते ना, तसं आपल्या शरीराला आता मऊ आणि उबदार आधाराची गरज आहे. उगाच कशाला खर्च करायचा बरं? हा विचार आहे ना, आता डोक्यातून काढून टाका. हा खर्च नसून तुमच्या आरोग्यात केलेली गुंतवणूकच आहे ना. चांगलं फर्निचर, शांत खोली तुम्हाला शारीरिक व्याधींपासून दूर ठेवेल. स्वतःच्या सुखाचा विचार करणं हाच तुमचा अधिकार आहे ना. त्यामुळं आता तरी स्वतःला सुखात ठेवा आणि आरामाला महत्त्व द्या. आता निरूपणामधले आहे ना, बघा, ज्यांचं भरपूर वय झालेलं असेल ना, म्हणजे निदान 50च्या वरचे जे कुणीही असतील, त्यांनी ही गोष्ट कायमची लक्षात ठेवा की आता आपलं वय झालेलं आहे ना, आता आपण काय करायचं आहे. आजपर्यंत आपण भगवंताशी हात जोडले नाही, भगवंताच्या चरणाशी कधी गेलो नाही, भगवंताचं नामस्मरण कधी केलं नाही. भगवंत कोण आहे ना, आपल्याला काहीच फरक पडलेला नव्हता. आजपर्यंत आपण नोकरीधंदा केला, पैशाला खूप महत्त्व दिलं, पण आज आहे ना, बघा भगवंत काय सांगत असतो बरं. बघा, तुम्ही आजपर्यंत जे केलं नाही ना, पण जर तुम्हाला वाटत असेल की मी आजपर्यंत केली ती चुकी केली, आता मला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, आजसुद्धा भगवंत तुम्हाला त्या परीक्षेमध्ये पास करेल. जे तुम्ही काही अवगुण केलेले असतील ना, त्याची क्षमा करेल. पण आजसुद्धा तुम्ही तयार व्हायला हवं. म्हणून जर आपल्या घरामध्ये दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल, तर हे ग्रंथ आहेत ना. बघा, ज्या वेळेला तुम्ही उठता ना, आता तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं तुम्हाला जमत नसेल, तर जेवढा तुम्हाला वेळ कधी भेटत जाईल ना, तेव्हा हे ग्रंथ आपण वाचत जावा. जेव्हा हे ग्रंथ तुम्ही वाचाल ना, तर तुमचं शरीरसुद्धा चांगलं राहील. तुम्हाला जीवनामध्ये एक आनंद निर्माण होईल. बघा, तुम्हाला तुमचा मुलगी, तुमची सून मान द्यायचा विचार करतील. कारण का बरं? कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा तुमच्या या वैखरीमध्ये गोडवा असेल.
म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, भगवंताला कधी विसरू नका. आता तुम्ही म्हणाल माझं वय झालेलं आहे, आत्तापर्यंत मी काही केलं नाही, आता का करू बरं. पण असा अजिबात मनामध्ये विचार आणू नका. आजसुद्धा तुमची भगवंत वाट पाहतोय, म्हणून नामस्मरणाने सुरुवात करा. आता पुढची गोष्ट म्हणजे झोप हेच खरं औषध आहे ना. हा मुद्दा आपल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सर्वात प्रभावी नैसर्गिक औषध आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, जसं जसं आपलं वय वाढतं ना, तशी तशी शरीराची झीज भरून काढण्यासाठी गती मंदावते ना. दिवसभराच्या हालचालीमुळं थकलेल्या स्नायूंना आणि मेंदूंना पुन्हा ताजेतवानं करण्यासाठी शांत झोप हाच एक मार्ग असतो. साध्या शब्दात सांगायचं झालं ना, झोप ही शरीराची सर्व्हिसिंग आहे. तेव्हा आपण गाढ झोपतो ना, तेव्हा आपलं शरीर स्वतःची दुरुस्ती करत असतं. अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड वाढते, विसरभोळेपणासुद्धा वाढतो ना, रक्तदाबासारखे आजार बाळगतात. जर तुम्ही 7 ते 8 तास झोप घेतली ना, तर तुमचं मन प्रसन्न राहील. अर्धे आजार औषधाशिवाय बरे होतील. म्हणून झोपण्यापूर्वी मनातील चिंता, विचार, मोबाईल बाजूला ठेवा. शांत वातावरणामध्ये घेतलेली विश्रांती तुम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा उत्साहाने जगण्याची शक्ती देते. एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हातारपणात चांगल्या झोपेपेक्षा महागडं औषध दुसरं कोणतंही नाही. त्यामुळं स्वतःच्या विश्रांतीशी कधीही तडजोड करू नका. शांत झोपा, हेच निरोगी जीवनाचं खरं गुपित आहे ना. तुम्हाला वाटेल माझा मुलगा, माझी मुलगी, माझी पत्नी, माझी सून माझ्यासाठी म्हातारा झाल्यानंतर सर्व काही करेल. एक वेळेला पत्नी तुम्हाला सोडून जाणार नाही, पण तुमचा मुलगी, तुमचा मुलगा, तुमची सून, तुम्ही आहे ना, त्यांच्यासाठी झिरो आहात. जेव्हा बघा त्यांना योग्य ती वेळ येईल ना, तेव्हा तुमच्याकडे ते दुर्लक्ष करतील. ते त्यांच्या संसारामध्ये बिझी होतील, त्यांची मुळं बाळं येतील. म्हणून आपण आहे ना, आपण आपलेच साथी आहोत. आपण आपल्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. ज्यांच्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं ना, ती मुलं आज तुमची नाहीत. ती मुलं आज आहेत ना, ती मुलं तुमच्या सुनेची झालेली आहेत. नवे नवे त्यांच्या पत्नीची झालेली आहेत ना, त्यांच्या बायकोची मुलं झालेली आहेत. म्हणून आपली मुलं आहेत का बरं? जोपर्यंत मुलाला चालता येत नव्हतं ना, मुलं आपल्याकडे किती अपेक्षेनं बरं बघायची. पण मुलांनासुद्धा सांगणं आहे, बघा तुम्ही जोपर्यंत भगवंतासारख्या आई बापाला तुम्ही दुःख देता ना, त्यांच्या या डोळ्यांमध्ये अश्रू आणता, हा श्राप आहे, हा आशीर्वाद आहे. आणि हा एवढा भला मोठा श्राप आहे ना, तुम्हाला कोणत्याही जन्मात फिटणार नाही. एक सांगायची गोष्ट म्हणजे मागच्याच रविवारी आम्ही एक वृद्धाश्रमाला भेट दिली. आणि त्या वृद्धाश्रमामध्ये एक मुलगा अमेरिकेहून आला होता. बघा, मुंबईचा वृद्धाश्रम आहे, मी नाव सांगणार नाही. पण त्या वृद्धाश्रमाला जेव्हा भेट दिली ना, तो अमेरिकेचा मुलगा आला होता. त्या अमेरिकेचा मुलगा, आता त्याची आम्ही सर्व स्टोरी तिथे वाचली. तेव्हा तो अमेरिकेचा मुलगा होता ना, बघा त्याने त्या अमेरिकेच्या मुलीशीच विवाह केलेला आहे. म्हणजे या आईवडिलांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून त्याला इंजिनियर बनवलं. आणि तो मुलगा आहे ना, आईबापाला सोडून तिकडे स्थायिक झाला. असं झालं का बरं? आणि आता आईबापाला वृद्धाश्रमामध्ये ठेवलं. सांगतो काय, तिकडे छोटीशी रूम असते, मला तिथे जमेना, मलाच राहायची पंचायत आहे. तर मी तुम्हाला कसं तिथे ठेवू बरं? इथे तुम्हाला सांभाळायला कोणी नाही, तर इथे तुम्ही राहा. आणि तो आश्रमसुद्धा आहे ना, आश्रमामध्ये एकही रुपया घेतला जात नाही. म्हणजे अशी मुलं जर आपण जन्माला घातली ना, तर या मुलांचा काही फायदा आहे का? आपण म्हणतो ना, माझ्या जीवनामध्ये माझा वारस हवा आहे, माझ्या जीवनामध्ये मुलगाच पाहिजे, मुलगी नको. कधी कधी माणूस एवढे कृत्य करतो ना, तर मुलगी तिला मारून टाकतो. पण असं का होतं बरं? आपली मानसिक दृष्टिकोन आहे ना, जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे होणारच आहे.
पण जेव्हा आपण म्हातारे होतो ना, तेव्हा आपल्याला सर्व हे माहीत होतं. जेव्हा तू झाला होतास ना, तेव्हा तुझ्या बापानं सर्व गावामध्ये शहरामध्ये पेढे वाटले होते आणि आज त्यांची वेळ मुलासारखी झाली ना. आज तू त्यांना बाहेर सोडतोस, घराच्या बाहेर लोटतोस, वृद्धाश्रमामध्ये सोडतोस. ते दिवस आहेत ना, तुझ्या जीवनात सुद्धा येतील आणि तुझ्या जीवनात समोर पैसा असेल, त्या पैशाचं तुला सुख घेता येणार नाही. तुझ्या घराच्या बाहेर गाडी असेल, त्या गाडीत बसता येणार नाही. समोर अन्न असेल, त्या अन्न खाता येणार नाही. अशी अवस्था तुझी मुला होणार आहे. म्हणून प्रत्येक मुलानं एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत तुमचे आईबाप खुश आहेत ना, तोपर्यंत भगवंताची भक्ती केली नाही तरी चालेल. आपोआप भगवंताची भक्ती होऊन जाईल. म्हणून जर भगवंताची भक्ती करायची असेल ना, तर आपल्या आईवडिलांना खुश ठेवा. हीच भगवंताची भक्ती आहे, दुसरी कशाचीच नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.